नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या मधल्या ओळीमध्ये ABP माझाच्या जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला असा मुद्दा आहे की आपले प्रश्न काय आहेत. महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक सलोखा, शेतीचे प्रश्न, आत्ता अलीकडेच जाणवत असलेली लोड शेडिंग, कोरोनाचं राज्य आणि केंद्रीय पातळीवरती झालेलं गैरव्यवस्थापन आणि त्यातून तयार झालेले सामाजिक आर्थिक प्रश्न, तरुणांच्या अगदी लग्नाचे सुद्धा प्रश्न. पण असं असूनसुद्धा खास करून महाराष्ट्रामध्ये काय दिसतंय तर कोणताही राजकीय पक्ष हा या विषयावरती बोलत नाही. रोज सकाळी कोणीतरी येतं, काहीतरी बोलतो, त्याला मग दुसरी बाजू त्याला प्रत्युत्तर करताना दिसते. तर प्रश्न असा पडला आहे की हे महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये तरी असं का आहे की जनतेच्या प्रश्नावरती लोक म्हणजे राजकीय पक्ष आहेत ते बोलत नाहीत. तर त्याचं कारण हे सगळे प्रश्न हे निवडणुका जिंकून देण्यासाठी उपयोगाचे नाही आहेत हे आता राजकीय पक्षाला बहुधा पूर्ण अंशाने कळून चुकलेलं आहे. आणि त्यासाठी मी हा जो कौशिक बसू जे भारत सरकारचे पंतप्रधान तेव्हाचे डॉक्टर मनमोहन सिंह यांचे आर्थिक सल्लागार होते 3 वर्ष, त्यांचं हे पुस्तक द जर्नल फ्रॉम न्यू दिल्ली टू वॉशिंग्टन DC हे आणि काही RBIचा डेटा हा घेतला आणि सोबत राजकीय पक्षाला 2019 पासून ते 2022 पर्यंत मिळालेलं जे यश आहे त्याचं विश्लेषण केलं. तेव्हा असं लक्षात आलं की महागाई या मुद्द्यावरती जी तशी थेट परिणाम करून गेलेली निवडणूक जी झाली ती 1998 साली शेवटची, जेव्हा सुषमा स्वराज ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांना त्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2004 मध्ये जी केंद्रीय पातळीवरची निवडणूक झाली त्याच्यामध्ये डाव्या पक्षांना केरळ आणि बंगालमध्ये जे यश मिळालं आणि काँग्रेस पक्षाला आंध्र प्रदेशमध्ये जे यश मिळालं त्यामुळं इंडिया शायनिंगचा नारा देत असलेल्या वाजपेयी सरकारचा पराभव झाला. हे माझं विश्लेषण आहे. 2009च्या आधी मनमोहन सिंह सरकारनं जो कणखरपणा दाखवला आणि अमेरिकेबरोबर जो न्यूक्लिअर संदर्भातला करार केला आणि तेव्हा डाव्याने जी आडमुठी भूमिका घेतली त्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं. काँग्रेस पक्षाचा चेहरा तेव्हा मनमोहन सिंह होते. 2014च्या निवडणुकीच्या आधी डबल डिजिटमध्ये महागाई जाते असं दिसत होतं. पण तसं असूनसुद्धा त्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा इमर्जन्स जो झाला तो विकासाच्या मुद्द्यावरती, त्याच्या आधी UPA 2 मधल्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांनी माध्यमं ही व्यापलेली होती आणि मग 2014च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे सत्तेवरती आले. 2019च्या निवडणुकीच्या आधी आपला पराभव होतो की काय अशी भीती वाटल्यामुळंच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर कॉम्प्रोमाइज करून भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीच्या आधी युती केली आणि मग ते लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचं जागा वाटप झालं. पण त्या निवडणुकीच्या आधी पुलवामा झाला आणि पुलवामाच्या नंतर एक मोठा असा बदल मतदारामध्ये झाला असं मला जाणवलं. कारण तेव्हा मी भारत यात्रा नावाचा जवळपास 9 राज्यामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट्स केला होता. आता कौशिक बसू यांनी जे तेव्हाच्या सरकारनं महागाईवरती कंट्रोल मिळवावा ह्यासाठी जे काही एफर्ट्स केलेत ते याच्यामध्ये लिहिलेले आहेत. मग RBI, वित्तमंत्री, पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार असं जे सगळं कॉन्फ्लिक्ट होतं त्या कॉन्फ्लिक्टचा या पुस्तकामध्ये फार उहापोहा आहे. पण असं असूनसुद्धा प्रत्यक्षात निवडणूक जी झाली ती निवडणूक वेगळ्याच कारणावरती झाली आणि बहुधा हेच कारण आहे की राजकीय पक्ष हे पूर्णपणे कन्व्हिन्स झालेले आहेत की या मुद्द्यावरती निवडणुका जिंकता येत नाहीत किंवा त्या तितक्या अपिलिंग नाही. आता त्याचं 2 पातळीवरती विश्लेषण होऊ शकतं. केंद्र आणि राज्य पातळीवरती काय, आता मी जरा आधी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो की 2019 हा आपण बेसलाईन पकडू आणि त्याची तुलना 2022 बरोबर करू. कारण RBIचा जो मी डेटा घेतलेला आहे त्याची जी आकडेमोड केली ती अशी सांगते की गेल्या 2 वर्षामध्ये खाद्यतेलाचे दर दुप्पट झालेले. TVचा जो रिचार्ज आहे त्याच्यामध्ये 60% वाढ झाली. स्टेशनरीचे जे वेगवेगळे आपण घेतो घरामध्ये स्टेशनरी त्याच्यामध्ये 1.5 पट वाढ आहे. फोन रिचार्ज
आणि औषधं याच्यामध्ये 50% वाढ झालेली आहे, 50% महाग. आताच सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय की पेट्रोल 2019मध्ये 72 रुपये लिटर होतं, ते आता 120-125 रुपये, म्हणजे साधारणपणे 58% वाढ आहे. डिझेल हे 65 रुपये होतं, ते आता 100 पार गेलेलं आहे, त्याच्यामध्ये 49% वाढ आहे. हा सगळा आरबीआयचा डेटा मी सांगतो. गॅस सिलेंडर हे तेव्हा 676 रुपये होतं, ते आता 955,000 रुपयाच्या दरात तुम्हाला मिळतं, त्याच्यामध्ये 42% वाढ आहे. थोडं आणखी मायक्रो लेवलला मी आलो. स्टेशनरी, कारण आता शाळा सुरू होत आहेत, काही शाळा CBSEच्या सुरू पण झालेल्या आहेत. स्टेशनरीमध्ये पूर्वी वही आपण जी घ्यायचो ती 20 रुपयाला घ्यायचो, आता ती सरासरी 24 रुपयाला मिळते. ज्या बॅगा, स्कूल बॅग आपण ज्याला म्हणतो, त्याची किंमत तेव्हा 250 रुपये होती, ती आता 300 रुपये आहे. पेन्सिल ही 25 रुपयाला मिळायची, ती आता 28 रुपयात तो बॉक्स जो आहे तो मिळतो. पेन पूर्वी 16 रुपयाच्या आसपास, म्हणजे हे मी एक बेसलाईन पकडून चाललेलं आहे. मग ट्रायमॅक्स तुम्ही वापरता अगदी 2 रुपयापासून पेन आहे, पण ती आता 20 रुपयाला. आता रोजच्या जीवनामध्ये साबण, तेल, शॅम्पू, एअर कंडिशनर, सॅनिटरी नॅपकिन याच्यामध्ये 60% दर वाढ आहे. टॅक्सीचं भाडं हे 37% वाढलेलं आहे. घर भाडं हे 40% वाढलेलं आहे. आपण ज्या घरी वस्तू वापरतो, म्हणजे टी व्हीच्या पण किमती मी काढून बघितल्या. 42 इंची टी व्हीची 2019मध्ये किंमत होती 25,000 रुपये, ती आता टी व्ही तुम्हाला 40,000 रुपयाला मिळते. याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्यामुळं मार्केटला कॉम्पिट करणाऱ्या किमती इथे खूप व्हॅरी होतात. काही जण खूप चीप रेटला विकत आहेत, पण मी ॲव्हरेज तुम्हाला सांगितलं. फ्रीज 175 लिटरचा हा 10,000 रुपयाला 2019 साली मिळत होता, तिथेही खूप व्हेरिएशन आहे, पण साधारणपणे त्याच 175 लिटर फ्रीजची किंमत आता 12,500 रुपये आहे. टी व्हीचा रिचार्ज, ज्याच्यात मी 60% वाढ तुम्हाला सांगितली, तो ॲव्हरेज 280 रुपये होता, तो आता 380 रुपये. मोबाईल फोन रिचार्ज, म्हणजे ज्याचं कन्झम्पशन, त्याला इंटरनेटचं पिनेट्रेशन म्हणतो आपण, ते पिनेट्रेशन वाढलेलं आहे. ग्लोबल इंडेक्समध्ये बघितलं तर ते अजूनही तेवढं नाही आहे, पण आपलं इंटरनेटचा डेटा कन्झम्पशन वाढलेलं असल्यामुळं आणि याच्यातही पुन्हा सर्व्हिस प्रोव्हायडर वेगवेगळे असल्यामुळं पूर्वी जो फोन रिचार्ज इन्क्लुडिंग तुमचं फोनचं बिल हा ॲव्हरेज 400 रुपये होता, तो आता 600 रुपयापर्यंत झालेला आहे. असं म्हणजे एवढं सगळं महागाईचं चित्र मांडल्यानंतर सुद्धा आता आपण जर राजकीय पक्षाला मिळालेलं यश या परिमाणात बघितलं तर काय चित्र दिसतं. 2019च्या आधी, म्हणजे 2014 ते 19च्या आधी जी अर्थव्यवस्था व्यवस्थित चाललेली होती, त्याला जे चालत्या गाडीला आपण वंगण म्हणतो, तसं वंगण आपण आपल्या सन्माननीय पंतप्रधानांनी केलं असं म्हणतात. आणि ती एक नोटाबंदीचा देशामध्ये प्रयोग झाला आणि त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेने जी काही गटांगळी खाल्ली ते आपण थेट 1982-84च्या दरम्यान जशी आपली अर्थव्यवस्था ज्या गतीनं वाढत होती त्या गतीनं ती वाढायला लागली. आणि खूप साऱ्या माध्यमामध्ये तेव्हा या नोटाबंदीचे जे काही वेगवेगळ्या सेक्टर्सवरती, विशेषतः स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवरती जे काही परिणाम झालेले आहेत त्याचं वार्तांकन केलं. तेव्हा बेरोजगारीचे खूप सारे आकडे हे देशामध्ये दाखवले जात होते. पण तेव्हाही माझं थोडंसं वेगळं मत होतं की त्यातनं जनरल परसेप्शन एक वेगळं तयार. एनिवेज, पण आपण आर्थिक अंगानेच विश्लेषण करतोय. ते काय झालं, 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 282 जागा मिळाल्या होत्या. मेमध्ये जी निवडणूक झाली, ज्याचा मी ग्राउंड रिपोर्ट करत होतो, आणि तेव्हा जाणवत होतं की लोक जे कॅमेरासमोर बोलत आहेत ते आणि प्रत्यक्ष त्यांच्या मनात असलेलं ते, याच्यात फरक आहे. भारतीय जनता पार्टीला 303 मतं मिळाली. मी विधानसभा निवडणुकीचंही विश्लेषण तुमच्यासमोर करतो. 2018 साली मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये तिथल्या जनतेनं वेगळा पर्याय स्वीकारला होता, पण ते सरकार भारतीय जनता पार्टीनं पाडलं. आणि त्यानंतर ज्या आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता, तिथे जे बहुमताचे आकडे गाठायचे होते त्यासाठी ज्या आमदारांना राजीनामे द्यावे लागले, त्याच्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि कर्नाटकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. आत्ताच 5 राज्यातल्या ज्या निवडणुका झाल्या तो एक ताजा आपल्यासमोर असलेला एक डेटा आहे. आपली स्मरणशक्ती आता ताजीच असल्यामुळं त्या 5 राज्यामध्ये जे काँग्रेस शासित असलेलं पंजाबचं राज्य आहे ते गेलं. तिथे आम आदमी पार्टीनं विजय मिळवला. तिथे आम आदमी पार्टीनं 92 जागा मिळवल्या. तिथे 42% मतं आम आदमी पार्टीला मिळाली. म्हणजे जेव्हा हा सगळा असा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महागाईचा म्हणजे दर वाढतोय, इन्फ्लेशन वाढतंय, त्या
बॅकड्रॉपला झालेल्या या निवडणुका आहेत. बाकीच्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 50 जागा कमी झाल्या. मी ती निवडणूक कव्हर करायला शेवटच्या टप्प्यात तिथे गेलो होतो. तरीही भारतीय जनता पार्टीने 255 जागा जिंकल्या. त्याच्यामध्ये त्यांना मिळालेल्या मताची टक्केवारी आहे 41%. गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं 20 जागा जिंकल्यात. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या मताचा टक्का आहे 33%. उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीला 47 जागा जिंकल्या. त्याच्यामध्ये मिळालेल्या मताचा टक्केवारी आहे 45%. मणिपूरमध्ये 32 जागा भारतीय जनता पार्टीनं जिंकल्या. तिथे त्यांना मिळालेल्या मताची टक्केवारी आहे 38%. एवढंच काय तर 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीचा जो प्रचार ज्या पातळीवरती झाला, श्री शरद पवार यांची ती साताऱ्यातली ऐतिहासिक सभा, जे एक वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्या मंडळींना, अगदी कौटुंबिक संबंध असलेल्या मंडळींना आपल्याकडे घेण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं केला, त्यामुळं त्या सगळ्या अशा मानसिकतेत झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 105 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला हे यश मिळालेलं होतं. म्हणजे ते तसं बहुमताकडे गेलेलं होतं. जर हे असं चित्र असेल, म्हणजे हे एक अशी पॉलिटिकल डिस्पेन्सेशन की ज्याचा आता भारताच्या राजकारणामधला एक असा इमर्जन्स आहे की ज्याच्याबद्दल खूप लोकांना वेगवेगळ्या पातळीवरती कन्सर्न आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्याच यशाचं मूल्यांकन केलं तर असं दिसतंय की त्यांच्या दृष्टीनं महागाई हा इश्यूच नाही आहे. आता मी सतत ग्राउंडवर फिरत असल्यामुळं याचं विश्लेषण कसं करायचं असं जर ठरवलं तर एक, आपल्याकडच्या निवडणुका ह्या शेवटच्या महिन्यामध्येच जास्त प्रकर्षाने लढल्या जातात आणि तेव्हा जे काही जनरल परसेप्शन असेल त्या परसेप्शनचा मतदारावरती दीर्घकाळ त्या काळात पुरता प्रभाव असतो असं दिसतंय. जो मधल्या काळामध्ये जे नेरेटिव्स अलीकडे सेट केले गेलेले आहेत ते खूप वेगळे नेरेटिव्ज आहेत. त्याच्यामध्ये सक्षम नेतृत्व, राष्ट्रवाद, हिंदुत्व, मग त्याला अँटी हिंदुत्व, विकासाच्या नव्या कल्पना, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मुख्यत्वे महागाई किंवा बेरोजगारी हे विषय इथे नाही आहेत. हे आता एस्टॅब्लिश झालेलं, जे आत्ता या निवडणुकीच्या परिभाषेत आपण बोललो तरी माझ्या मते जी GDP आपण मोजतो, म्हणजे गेल्या आर्थिक वर्षामध्ये एखाद्या घराचं जे मूल्य असतं ते पुढच्या आर्थिक वर्षामध्ये किती वाढलं असा साधारण ढोबळमान आहे, त्याच्यावरती आपण GDP काउंट करतो. पण त्याच्याशिवाय जी अशी अर्थव्यवस्था आपल्याकडे काम करते, कारण आपल्याकडे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये खूप सारा स्पेक्ट्रम असल्यामुळं आणि जो मोजला जात नसल्यामुळं तिथे जो काही आपल्याला ग्रोथ दिसतोय त्याचं मूल्यमापन होत नाही. आणि त्यामुळं एकीकडे महागाई वाढत असली तरी दुसरीकडे आपल्याला मिळत असलेला जो मोबदला आहे त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते आहे. ही एक वस्तुस्थिती आहे. आता मी RBIचाच डेटा वापरून शासकीय नोकरदारांना कशी पगारवाढ मिळालेली आहे त्याचं पण मूल्यमापन केलं. एकतर सगळ्यांना 7वा वेतन आयोगाचा भरघोस लाभ झालेला असल्यामुळं आणि केंद्र सरकारने घोषित केल्यानंतर आपली आर्थिक स्थिती असो किंवा नसो, आस्थापनाचा खर्च किती होतोय याच्याकडं आर्थिक अँगलने न पाहता बहुतेक राज्य सरकारने ते दिलेलं असल्यामुळे शासकीय नोकरांची पगारवाढ ही खूप चांगली झालेली आहे. RBIचा डेटा असं सजेस्ट करतो की जे नव्याने जॉईन झालेले होते, म्हणजे ज्यांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला, ज्यांची 10 ते 20 वर्ष दरम्यान सर्व्हिस झालेली होती, ज्यांची 20 ते 30च्या दरम्यान सर्व्हिस झालेली, नोकरी झालेली आहे, त्यांचा तर लाभ खूप मोठा आहे. पण आता शिक्षकांचा उल्लेख करू आपण. ज्या कुटुंबामध्ये 2 शिक्षक पती पत्नी आहेत त्यांना मिळत असलेली पगार ही साधारणपणे $1.25 लाख ते 2 लाखाच्या दरम्यान. पण जे नवीन जॉईन झालेले आहेत, RBIचा डेटा असं सांगतो की 2019 साली जर त्यांना 15,000 रुपये मिळत होते तर आता 18,000 रुपये त्यांना मिळतात. ती 20% वाढ आहे. सरकारी नोकरदार जे मिड एज ग्रुपला होते, ज्यांना पूर्वी 28,000 रुपये मिळत होते, त्यांना आता 31,000 रुपये महिन्याला मिळतात. 11% वाढ आहे. जे महामंडळामध्ये काम करत होते त्यांना 21,500 रुपये मिळत होते, त्यांना आता 27,000 रुपये मिळत आहेत. 27% वाढ आहे. आणि हा RBIचा डेटा जो पब्लिक डोमेनमध्ये आहे तो 2021-22 आहे. आता माझ्या मते हे पॉलिटिशियनच्या दृष्टीनं जर निवडणुकीच्या
फडामध्ये प्रभावी ठरणारे मुद्देच नसतील तर मग ते का आणतील? त्याच्याऐवजी जर इतर मुद्द्यावरतीच निवडणुका होत असतील आणि जनरल परसेप्शन तयार होत असेल तर पॉलिटिशियनचा, सगळ्याच राजकीय पक्षांचा जो कल आहे तो आता तिकडे होताना दिसतोय. दुसरी गोष्ट, जे 1991 सालचं आर्थिक उदारीकरण आपण स्वीकारलं त्यानंतरची आपली आर्थिक स्थिती ही सुधारलेली आहे. मध्यम वर्ग वाढलेला आहे. ST महामंडळाचा 5 महिन्यापासून संप सुरू असून सुद्धा लोक त्याच्यामुळे फार चिंतेत त्रस्त झालेत असं नाही. जे वयोवृद्ध आणि ग्रामीण भागामध्ये राहणारे शेतकरी, शेतमजूर होते यांना सुद्धा आता 6 सीटर, टमटम आणि इतर खाजगी वाहनांचे पर्याय उपलब्ध असल्यामुळं आणि 0 व्याज दरावरती 2 व्हीलर्स मिळत असल्यामुळं लोक तिकडे केव्हाच शिफ्ट झालेले आहेत. त्यामुळं अर्थव्यवस्था आपली सुधारलेली आहे, हे एक सत्य. दुसरं असं आहे की आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिक इतर अर्थव्यवस्थेनी कनेक्ट केलेलं आहे, जोडलं गेलेलं आहे, हेही लोकांना आता बऱ्यापैकी कळून चुकलेलं आहे. आता जागतिक पटलावरती 2 पातळीवर चर्चा सुरू आहे. एक, हा ग्लोबलायझेशनचा एंड आहे का, म्हणजे कोरोना पाठोपाठ जे युक्रेनचं युद्ध सुरू आहे तो जागतिकीकरणाचा एंड आहे का? बऱ्याच अर्थतज्ञांच्या मते तो नाही आहे. दुसरा जो चर्चा सुरू आहे ती हा लोकशाहीवादी कल्पनांचा एंड आहे का, कारण राष्ट्रवाद ज्या पद्धतीनं वाढतोय त्यामुळं, तर त्याच्यावरती मतांतर आहेत. पण मी यासाठी सांगितलं की अशा पातळीवरती लोक हा विचार करतात की पेट्रोल आणि डिझेलचे जर दर वाढले असतील तर त्याला काही जागतिक कारणं पण आहेत. महागाई वाढली असेल तर ती तशा पद्धतीने वाढली आहे. आता मी हे म्हणतोय याला पुरावा काय, तर आत्ताच जो आपण पाडवा साजरा केला त्याच्यामध्ये सोने खरेदी 3000 किलो सोनं आपलं विकलं गेलं देशभरामध्ये, असा डेटा दैनिक भास्करनं पब्लिश केला आहे. घर खरेदी वाढलेली आहे. महाराष्ट्र राज्याचा 2 दिवसापूर्वी आलेला आकडा असा सांगतो की दारूचा जो महसूल आहे मद्य, त्याच्यात भरघोस अशी महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे. GST संकलन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे, हे गेल्या 3 क्वार्टरमध्ये आपण बघतोय. एवढंच कशाला, मी स्वतः शेतकरी आहे. तुम्हाला आता 250 आणि 200 रुपयावरती शेतमजूर मिळतात का? आता तुम्हाला 300-350 रुपये द्यावे लागतात. ज्यांच्याकडे द्राक्ष बागा आहेत त्यांना तर माहिती आहे की बागेमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला बिहार आणि इतर राज्यातनं मजूर आणले तरी ते टिकवून ठेवणं एक आव्हान आहे. आपल्याकडच्या सालगाड्याला आता 1 लाख रुपये आपल्याला ते द्यावे लागतात. मग ऑन द कॉन्ट्ररी शेतीतनं जो म्हणजे नांगरणीचा खर्च, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे तो एकरी वाढलाय. बाकीच्या शेती मशागतीचा खर्च वाढलाय. पण त्यातनं आपण जे त्या ट्रॅक्टरवाल्याला पैसे देत आहोत तेही वाढलेले आहेत. सोयाबीन पूर्वी 1700 रुपयापासून आम्ही विकलेलं आहे 2800 रुपयापर्यंत होतं. गेली 2 वर्ष याच्यामध्ये 5000च्या पुढेच, अगदी ज्यांनी तात्काळ बाजारामध्ये आणले त्यांना सुद्धा 5000च्या पुढे दर मिळालेला आहे. डाळिंब आणि द्राक्ष आणि इतर फळ आपण काय दराने विकत घेतोय हेही आपण बघायला हवं. ज्या अनऑर्गनाइज सेक्टरचा मी उल्लेख केला, आज ऑफिसमध्ये काम करण्यासाठी माझ्या एका मित्राला चांगला मुलगा हवा आहे की ज्याच्याकडे स्वतःची 2 व्हीलर आहे. तो मुलगा तरी आज मिळतोय का? अगदी 10-12 हजार रुपये पगार देऊन सुद्धा तो मुलगा मिळवणं आणि तो टिकवणं, एक चांगला ड्रायव्हर टिकवणं, हे एक मोठं आव्हान आहे. सो हे केव्हा होतं की जेव्हा तुम्हाला इतर रिसोर्सेसमधून काही ना काहीतरी स्वरूपाचे तुम्हाला पैसे मिळत आहेत. फार कशाला, मी काल परवा विचारलं की इथून तिरुपतीला जाण्यासाठीचं भाडं किती आहे, जे पूर्वी 12 रुपये आणि 14 रुपये होतं ते आता 22 रुपये प्रति किलोमीटर. म्हणजे इथून जर तिरुपतीला 1000 किलोमीटर जाणं आणि 1000 किलोमीटर परत येणं असेल तर 40 ते 44 हजार रुपये खर्च वाढले. याचा अर्थ महागाईने कोणी त्रस्त नाही आहे का? महागाईनं त्रस्त असलेला जो समाज घटक आहे तो या समाजामध्ये आहे, पण त्याचा राजकीय पक्षापर्यंत आवाज पोचतो की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि तो जरी त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी अंतिमतः या एवढ्याशा लोकांच्या जोरावरती आपण निवडणुका जिंकू शकतो का, याचा आता राजकीय पक्षांनी बहुधा कयास बांधलेला आहे. आणि मी आता जे आकडेवारी सांगितली ती अशी सजेस्ट करते की केवळ महागाईच्या मुद्द्यावरती, केवळ बेरोजगारीच्या मुद्द्यावरती निवडणुका जिंकता येत नाहीत, हे आता राजकीय पक्षांना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून बहुधा जे बेसिक महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती न बोलता अस्मिता, एकमेकावरती वैयक्तिक टीका टिप्पणी, एक सतत नवं नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, ज्या हिंदुत्वाविषयी पूर्वी
एक प्रकारची अस्पृश्यता होती. तेच हिंदुत्वाचे मुद्दे, भले तुमचं खरं की आमचं खरं, तुम्ही खरे हिंदू की आम्ही खरे हिंदू, थोडक्यात जे एक नेरेटिव्ह पॉलिटिकल पार्टीनं सेट केलेलं होतं ते आता सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. फक्त तुमचं खरं की आमचं खरं एवढ्यावरती ही सगळी राजकीय पक्षाची यंत्रणा येऊन ठेपलेली आहे. आणि हेच ते कारण आहे की ज्या कारणामुळं रोज आपल्याकडे कुठल्या तरी पक्षाचे एक पदाधिकारी येऊन महाराष्ट्राला नको त्या गोष्टी सांगत असतात. हे एक कारण आहे की जोपर्यंत महागाई हा विषय सेंट्रल स्टेजला येणार नाही आणि खरंच तो तितका महत्त्वाचा विषय आहे असं लोकांना वाटणार नाही, तोपर्यंत राजकीय पक्ष या विषयावरती बोलणार नाही. सो थांबूया आपण इथे. मधल्या ओळीतनं आपण हा प्रयत्न करत आहोत की कंटेम्पररी आजचे जे मुद्दे आहेत त्यासोबत काही वेळेला जिथे सविस्तर अभ्यास करून सांगण्याची गरज आहे ती तुम्हाला सांगायला पाहिजे, तो सांगण्याचा हा प्रयत्न होता. याचा अर्थ हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत असं नाही. बेरोजगारी या मुद्द्यावरून जो तरुणामध्ये असंतोष आहे तो खराच अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला दिसतो. तो प्रत्यक्षात निवडणुकीच्या मतपेटीमध्ये जात नाही, हे उत्तर प्रदेशमध्ये पण दिसून आलेलं आहे. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे मधल्या ओळीत एक वेगळ्या पद्धतीचा आणि निष्पक्ष ऑब्जेक्टिव्ह असं विश्लेषण करण्याचा, तो तुम्हाला कसा वाटतो तो तुम्ही जरूर कळवा. माझं आणि ABP माझाचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे ते फॉलो करायला लागा. आपण ह्या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांना सुद्धा वेळोवेळी बोलवणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.